तर आपण बोलत होतो का ए, जसा लहान मुलाला पण आपण जेवायला देतो, खायला देतो, तेव्हा त्याची ॲबिलिटी नसते का मोठ्या तुकड्या तोंडात घालून जे चावायची. दात नसतात, काय नाही. तर त्याला द्यायची एक पद्धत असते, त्याला रीत असते. तर तसंच आपण पण ॲज कम्पेअर्ड टू द डिवाइन प्रोव्हिडन्स, डिवाइन आकाश बरुखूची जे खोखमा आपण जर डिफाईन करू शकलो तर तो खोखमा आहे जो स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग आहे, ते अंडरस्टँड करायला आपलं ब्रेन ग्रॅस्प नाही करू शकत, ते अंडरस्टँड नाही करू शकत. पण म्हणून तोरामध्ये पण लिहिलं आहे, मेकताबमध्ये लिहिलं आहे, अशा रीतीने लिहिलं आहे जे आपल्या स्टोरीसारखं वाटतंय. आणि जोहार बोलते आपल्याला का समज कोणाला वाटतंय का तोरा स्टोरी बुक आहे, त्याला मोठी शिक्षा आहे. ॲपिकोरस तो नॉन बिलिव्हर इन गॉड आहे असं लिहिलंय. तर तोरा इज नॉट अ स्टोरी बुक. तोरामध्ये आपल्याला अंडरस्टँड होईल अशा रीतीने आपल्याला लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अंडरस्टँड केले पाहिजे. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये टीचिंग्स आहेत ते आपण अंडरस्टँड केले पाहिजे. ते आपल्याला रब्बानी आपल्याला येऊन आपल्याला ते शिकवतात. पण स्टोरी बुक नाही आहे. तसंच जे अजून डीप गोष्टी आहेत, जे राबी शिमोन बारीखोनी आपल्याला रिव्हील करता आली, ते आपल्याला रिव्हील केली आपल्याला, जे आपण खाऊ शकतो, आपण अंडरस्टँड करू शकतो. ते आपल्याला ते कळू शकते, काय कनेक्ट करू शकतो. त्या रीतीने त्यांनी आपल्याला ते आणले आणि आपल्या समोर ठेवले. म्हणून अ, हसदे असे आपण जोरात जोहारचा अभ्यास करतात, लाखबा उमेरला खूप. आणि अ, शोध सिक्रेट्स जे आहेत त्याचा अभ्यास करतात जास्त. पण नाहीतर सर्व तोराचा अभ्यास चांगला आहे ऑफकोर्स. पण राबी शिमोन बारीकडून आपण शिकतो का 12 वर्ष जे त्यांनी एका गुहेमध्ये काढली, त्यांच्याकडे काहीच नव्हतं. पण ते तोरामध्ये कुठच्या कुठे पोचले. जशी जी स्टोरी आहे यमानामध्ये, काय एक फार श्रीमंत बाई, प्रिन्सेस बोलू शकता. तिने बघितलं एका राबीला आणि बोलले का तू किती किती कुरूप आहेस. तर ए, ए, तर तो बोलला का तुझ्या तुझ्या वडिलाकडे, तुझ्या म्हणजे राजाकडे, तिच्या वडिलांकडे, राजाकडे तुमच्याकडे वाईन आहे. ती बोलते ऑफकोर्स, कशामध्ये ठेवतात. ती बोलतात ते एका क्लिखेरेसमध्ये, मातीच्या भांड्यांमध्ये. तर ते बोलते का तुमच्याकडे काय कमी आहे, पैसे कमी आहेत तुमच्याकडे, चांगले एवढे साधे कशाला गोष्टी आणतात. अं, चांगल्या सोन्याच्या याच्यामध्ये ठेवले पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे काही कमी आहेत ते गोष्टी ठेवायला, तुमच्याकडे काही चांगले भांडी नाहीत ठेवायला. ती बोलली नको, मी विचारच नाही केला याच्याबद्दल. आणि ती गेली आणि तिने ऑर्डर केलं सर्वांना का जे पण सगळे याईन आहेत, अं, सगळी वाईन आहे, ती त्या बॅलन्समधून काढून एका सोन्याच्या सोन्याच्या भांड्यांमध्ये ठेवायला पाहिजे. आणि तसं केलं आणि ते सगळी वाईन खराब झाली. मग राजाला समजलं तर राजाने तिला बोलवलं का असं केलं. ती बोले तो बोलला मला करायला. मग त्या राब्बीला बोलवलं आणि राब्बी बोलला का तुझ्या मुलीने मला विचारलं का मी एवढा कुरूप कशाला आहे. तर मी तिला नुसतं बोललो, मी नाही बोललो तिला करायला. मी नुसतं तिला बोललो का वाईन कशामध्ये ठेवतात, तिला समजायसाठी, तिला अंडरस्टँडिंग द्यायला का वाईन याईन आहे, ती पण साध्या भांड्यामध्ये राहते, चांगल्या भांड्यामध्ये राहू नाही शकत. सोन्याच्या भांड्यामध्ये ती खराब होईल. तसंच तोरा पण क्ली जो ज्याच्यामध्ये राहील, ती सिंपल क्ली आहे, ती साधी आहे. जसं बोलतात बनीबद्दल ते का फार सुंदर होते. मग ते बोलले त्यांच्याकडे कसं ते 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 कसे तोराचे अंडरस्टँड करा, बी यॉकॉलन बेन काय किती
सुंदर होते त्यांच्यासारखे सुंदरता कमी होती जगामध्ये. तर बोलतात त्यांच्यासारखे सुंदर कोण नव्हतं. तर मग ते बोले समजा ते कुरूप असते त्यांना अजून अंडरस्टँडिंग करू शकले असते तुला. तर एनिवे, बोलण्याचा उद्देश इकडे काय आहे का, जेवढं माणसं की जास्त फिजिकल होतं तेवढं जास्त त्याची स्पिरिच्युअलिटीमध्ये डिफिकल्टी होऊ शकते. पण ॲट द सेम टाईम आपण बघतो का रॅबी, रॅबी ज्याच्याकडे एवढे श्रीमंत होता का त्यांच्या टेबलावर काही कसलीच कमी नव्हती पूर्ण वर्ष. सर्व टाईपचे गोष्टी होते, खायचे गोष्टी होते, जे सीझन नसताना पण त्यांच्या गोष्टी होते त्यांच्या टेबलावर. तेवढे श्रीमंत होते. पण त्यांच्या स्कूलमध्ये आपण मिशनात शिकतो आणि जे पण त्यांनी केले, तोरा तोरा जो आपल्याला मिशनाच्या फॉर्ममध्ये दिला आणि पुढे कंटिन्यू करता आला, ते त्यांच्या स्कूलमध्ये होतं. रबेनो कादोश. आणि ते रबेनो कादोश बोलले जातात, ते कदोश होते. तर मग ते कसं काय, ते एनिवे. पण तर म्हणून मग जास्त जो माणसं गशमीच्या मागं लागतं, जास्त तो फिजिकॅलिटीच्या मागं लागतं, त्याचा तोरा तोराचा अंडरस्टँडिंगमध्ये डिफिशियन्सी होऊ शकते. तर म्हणून राबी शिमून बारीक म्हणून आपण शिकू शकतो का, जेवढा माणूस फिजिकल गोष्टींच्या मागे नाही लागत, गशमियूतच्या मागे नाही लागत, तर तेवढा तेवढा तोरा आणि आकाश बरुखूच्या जवळ जाणे जास्त सिम्पल होऊ शकते. नाही बोलत का माणसांनी एकदम गरिबीमध्ये राहायला पाहिजे आणि सर्व सोडून टाकलं पाहिजे. पण जी ओढ असते माणसाला अशा गोष्टींची, त्याच्यामुळे त्याच्या ची ओढ कमी होते, त्याची तोराची अंडरस्टँडिंग कमी होऊ शकते. तर ते माणसाने लक्ष दिलं पाहिजे का त्याची ओढ तशी नसली पाहिजे. शेफा त्याचे किवून त्याचं डायरेक्शन फिजिकॅलिटीच्या मागे नाही पाहिजे. पण तोरामध्ये लिहिलंय अखाल तवे सवाता आकाश बाहू सर्व देईल. ए, तिथे येवूल जे आकाश बाळकू आपण शेमामध्ये दररोज बोलतो का आशेम प्रोव्हाइड करेल सर्व. समज आकाश बाळकूची मिचवत पाळले तर आकाश बाळकू सर्व प्रोव्हाइड करेल. तर मग त्याच्यामध्ये सर्व येते प्रोव्हाइड. तर मग ते बितखॉन पण पाहिजे, ते अंडरस्टँडिंग पण पाहिजे. अम, पण ॲट द सेम टाइम ती ओढ नाही पाहिजे, ती त्याच्या मागे पळायला नाही पाहिजे माणसानी का अजून मला अजून चांगली गोष्ट पाहिजे, अजून गशमीतमध्ये अजून चांगला मोठा घर, मोठा बंगला, मोठी गाडी, अजून चांगले पैसा, अजून बँक अकाउंट जास्त पाहिजे. गरजेची गोष्टसाठी माणसाने नमाज केली पाहिजे. पण मी उतारोत म्हणजे जास्त एक्स्ट्रा लक्झरीच्या मागे माणसांनी इच्छा करू शकतो काइंड ऑफ का त्याची सगळं चांगलं चालवून दे, पण त्याच्या मागे त्याची ए, हात धरून नाही लागला पाहिजे मागे. त्यांनी एक स्टोरी जी राव एलिमेक बिदरमीने सांगितली ती बोलूया आणि आपण मिशनात मध्ये जाऊया. तुम्ही मे बी ऐकली असेल ही स्टोरी. सॉरी फॉर दॅट. तर एलिमिलेक बिदरमॅन शिकवतात, बोलतात आपल्याला एक चांगला एक्झाम्पल शोईंग द इम्पॉर्टन्स ऑफ लागबा उमेर. ए, ते बोलतात जसं काय एक माणूस आहे आणि त्याला लॉटरी लागली. काय लागलं त्याला? त्याला एक प्रिंटिंग मशीन मिळालं ज्याच्यामध्ये तुम्ही डॉलर छापू शकता, पैसे छापू शकता. रब गब्रियल अमारते में देत मोला नहीं लो.
তোমার শিলসম আমার তো জানি बदाकती तो तर डॉलरची मशीन छापायची मशीन ती अम, ती त्याला मिळते. तर तो बोलतो वाव. आणि तो कनेक्ट करतो ती मशीन आणि ती डॉलर छापत असते, छापत असते, छापत असते, डॉलर छापत असते. वाव, तर तो एवढा श्रीमंत होणार आहे का त्याला मशीन मिळाली डॉलर छापायला. तेवढ्यात त्याचा मुलगा येतो आणि बोलतो मला सँडविच खायचं आहे, प्लीज मला टोस्टर कनेक्ट करायचं आहे, काढ तुझी मशीन. मला टोस्टर कनेक्ट करणे एकच प्लग आहे त्यांच्या घरी. तो बोलतोय, तो बोलतोय मुलाला, ए काय करतोय, सोड सोड, राहून दे राहून दे, हे राहून दे इकडे, ए मशीन चालू राहू दे. ए तुला पाहिजे टोस्ट ना तर बाजूवाल्यांकडे जाऊन माग टोस्ट, सध्या मशीन चालू राहू दे. तो बोलते अरे पण मला आहे टोस्टर, कनेक्ट करून दे ना, थोड्या वेळेत बंद ठेव. तो बोलते अरे तुला नाही माहीत, तू ज्या मिनटामध्ये तुझे टोस्ट गरम होईल ना, तो त्या 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 टायमामध्ये मी अख्खी बेकरी घेऊन शकतो विकत थोड्या वेळात. थांब थोड्या वेळ, जा दुसऱ्यांकडे. दुसरा मुलगा आला, बोलला नाही मला काहीतरी खायचं आहे, फ्रीज कनेक्ट करायचं आहे. तो बोलते फ्रीज पण काढून टाक नको, मला ही मशीन चालू राहून दे, मी अख्खा जग विकत घेऊ शकेन. तर लाग बाव मेरमध्ये एक ऑपॉर्च्युनिटी असते. आणि ते एक्सप्लेन करतात राफेली मिलिक बिदरमन, का ते एक्सप्लेन करतात का लाग बाव मेरमध्ये ऑपॉर्च्युनिटी असते आकाश बरोखोकडे नमाज कराय नमाज करून त्यांच्याकडून मागायला गोष्टी, येशुवासाठी, अम, जे पण माणसाला गरज आहे, तोराच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये, गशमीतमध्ये पण बोलू शकता. ए, पण ती अपॉर्च्युनिटी आहे, ती ती एक हिजदमनूत आहे, ती एक चांगली संधी आहे. ती संधी आहे, ती माणसाने वेस्ट नाही केली पाहिजे. तो बोलते नाही मला ही गोष्टी आहे, बाकीच्या गोष्टी करायला हे करायचं, तर ते सोडून टाका, तेवढाचा अभ्यास करा, जोहारचा अभ्यास करा, ए अ, थैली वाजू शकता, काय पण थोडासा अभ्यास करा आणि आकाश प्रकोडे नमाज करू शकता. ही चांगला टाईम आहे, चांगला दिवस आहे, ज्याच्यामध्ये येत रचून नसतो. नाही नुसता मेरॉनमध्ये जाऊन मागू शकतो आपण, आपण कुठे असू तिकडे लागबा उमेरला नमाज करून आपण ती अम, नमाज एक्सेप्ट होऊ शकते ती. तर तेच सिग्निफिकन्स ते बोलले. एनिवे आपण आपल्या मिशनातमध्ये जाऊया बिझात शेम. आपण मिशनातमध्ये डिस्कस करतोय रिगार्डिंग पेसाख, कोरबान पेसाख. अम, आपण लास्ट टाइम बोललो होतो थर्ड मिशनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात. एक मिनटं, आपण तुम्ही बघू शकाल तुमच्या स्क्रीनवर. ओके यर, कोणत्या कोणत्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये ज्यांना अलाउड आहे त्या गोष्टींनी माणूस जरी इम्प्युअर असेल, म्हणजे आपण बघू कोणते कोणते कोणाबद्दल बोलले, आपण लास्ट टाइम पण बघितलं होतं. ते तुमामध्ये पण असताना पण ए, ती गोष्ट ऑफर करू शकतात, नाही तर खाऊ शकतात. ते आपण बघितलं होतं लास्ट टाइम. तर कोणत्या कोणत्या गोष्टीत आपण नुसता तो मिशना रिपीट करूया ברשותכם, आणि नंतर मग पुढच्या मिशनामध्ये जाऊया. חמישה דברים באים בטומאה ואינם נאכלים בטומאה. בא האומר ושתי הלחם ולחם הפנים וזבחי שלמי ציבור ושעירי ראשי חודשים. הפסח שבא בטומאה נאכל בטומאה, שלא בא מתחילתו אלא לאכילה. तर आपण इकडे बघितलं 5 गोष्टी आहेत. 5 गोष्टी आहेत
जे ए, जरी रिच्युअली इम्प्युअर असेल माणूस तरी पण ते खाऊ शकतो. ते नाही खाऊ शकत फर्स्ट ऑफ ऑल. जे इम्प्युरिटीमध्ये ऑफर करू शकतात, कुर्बान देऊ शकतात, पण खाऊ नाही शकत. ते गोष्टी आहेत ओमेर आणि दोन टूल जे ते दोन पाव आहेत ते शवूतमध्ये. मग शो ब्रेड असतो तो कम्युनल पीस ऑफरिंग्स. आणि रोज खोदेशचे जे ऑफरिंग्स आहेत ते. पण पेसाखचा ऑफरिंग आहे, तो इम्प्युरिटीमध्ये खाऊ शकतो. ए, जे सॅक्रिफाईस पण करू शकतो इम्प्युरिटीमध्ये आणि खाऊ पण शकतो इम्प्युरिटीमध्ये. तर मग तुमचं आपण पुढं बघूया का. मग आज का नाही आपण ऑफरिंग करत, तो प्रश्न आहे. आज ऑफरिंग करायला काय प्रॉब्लेम आहे? आपण इम्प्युअर आहोत सगळ्यांना माहिती आहे. आणि इम्प्युरिटीमध्ये पेसाचं ऑफरिंग देऊ शकतो. मग आज का नाही ऑफर करत, तर आपण डिस्कशन नंतर करूया. पण दॅट इज द क्लाल. कारण का, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ पेसाख ऑफरिंग? नाही नुसता तो ऑफरिंग दिला पाहिजे, कोरबान पेसक बोलतात त्याला. पण पॉइंट इज टू ईट इट ऑन लेल पेसाख. तो मिtzvah आहे. मग आपण पुढच्या मध्ये मिशनामध्ये बघूया याच्याबद्दल जास्त डिस्कशन का. कोणते कोणते गोष्टी आहेत ज्याच्यामुळे ते आपण खाऊ शकतो, नाही खाऊ शकत. ते आपण पुढच्या मिशनामध्ये बघूया. लेट्स गो टू नेक्स्ट मिशना. ओके, यस द नेक्स्ट मिशना. आता या मिशनामध्ये टू रिमाइंड आपण कशाबद्दल बोलतोय, कोर्बान पेसाख. कोर्बान पेसाख केव्हा केव्हा दिलं जातं? ऑन ए युद्धालेत बेनिसान. युद्धालेत बेनिसान एरेव पेसाखला जेव्हा आपण श्रेफात खामेच करतो. श्रेफात खामेच केल्यानंतर खच्चोत नंतर मग कोर्बान पेसाख शहीदा करतात कोर्बान पेसाखचा. आणि मग रात्री ए, तो खाल्लं जातं. ए, तर मग इकडे आपण त्याच्याबद्दल डिस्कस अख्खा अख्खा चॅप्टर आहे. दिस होल चॅप्टर त्याच्याबद्दलच आहे का. अं, पूर्ण चॅप्टर त्यावेळी डिस्कस करते. त्याच कोर्बान पेसाखच्या अवतीभोवती आपण बघतो कसं दिलं पाहिजे, केव्हा दिलं पाहिजे, आणि कशामुळे ते तमे होतं, कशामध्ये तो प्युअरिटीमध्ये आहे, नाही प्युअरिटी मध्ये आहे. कोणती रॉड वापरली पाहिजे जे आपण स्टार्टमध्ये बघितलं होतं. इथे पण आपण आता थोडासा डिस्कशन करूया प्युरिटी आणि इम्प्युरिटीच्या लॉजबद्दल. समज कोणती गोष्ट इम्प्युअर असेल तर कशी ऑफरिंग करायची आणि काय नाही होती, कशामुळे तो पूर्ण कोर्बान इम्प्युअर होईल आणि कशामुळे तो नाही होणार. एनिवे, आपण वाचूया. आपण जास्त डिस्कशन डिस्कशनमध्ये नाही जाऊया, आपण त्याच्या डीपमध्ये जाऊया त्याच्याबद्दल. जस्ट टू अंडरस्टँड द मिशना आणि मग आपण पुढे सरकूया मिशनामध्ये. लेट्स रीड द मिशना. तर मिशनामध्ये सिग्निफिकन्स आहे तुम्हाला माहीतच आहे का. नेशामा ॲज अ सेम ओतियोत ॲज मिशना. आणि जो पण माणूस म्हणून मिशनायोचा अभ्यास लेइलू निष्मात करतात. आम्ही विसरलो बोलायला. लेइलू निष्मात अवी मोरी बेनसियन बेनसारा אימי מורתי, פנינה בת אלישבע, וכל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. ते सेम होती होतात मिशना आणि निशामा. म्हणून ते निशामासाठी चांगलं आहे, नाही नुसतं जे पण वारले त्यांच्या निशामासाठी, आपण आपल्या प्रत्येक माणसाच्या निशामासाठी पण चांगलं आहे. तर मिशनाचा अभ्यास करणे आणि वाचणे, त्याचे ओतियो, त्याचे लेटर्स, त्याचे वर्ड्स जे आपण बोलतो आपल्या लिप्सवर आणतो, आपल्या ओठांवर आणतो आणि आपण बोलतो ते उच्चार करतो, तर त्याच्याने आपल्या नेशामासाठी पण चांगलं आहे. आपण मला नाही माहीत, एक्सप्लेन नाही करू शकत आणि काय सिग्निफिकन्स होतं, काय कसा इफेक्ट होतं, पण इफेक्ट होतं एवढं मला माहिती आहे. तर मग इट्स गुड टू रिपीट
इट्स गुड टू से तो मिशना ज्याला आपण हिब्रू वाचता येते त्यांनी हिब्रूमध्ये वाचू शकता, नाही तर नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्ही बघाल इंग्लिशमध्ये तर इंग्लिशमध्ये पण वाचू शकाल. ऑफकोर्स हिब्रू वाचणे इज चांगलं आहे, इम्पॉर्टंट आहे. तोंडावर तोराचे शब्द आणि येणे, मोसिफ केदुशा, होलीनेस जास्त येतं. आणि जेवढे जास्त माणूस प्रत्येक माणूस तोराचा अ, बोलतो आणि त्याचे शब्द तोंडावर आणतो, तर तेवढं त्याची जास्ती प्युरिटीमध्ये राहतो, जास्त त्याला होलीनेस आणतं. आणि जास्त होलीनेस आणण्याने माणूस जास्त आकाश बरुखूच्या जवळ जाते. एक वेळेस जास्त आकाश बरुखूच्या जवळ गेला तर त्याला तो स्पेशल लाईट मिळतं, ज्याच्याने त्याचा सोल आनंदित होतं. एक वेळा सोल तर त्याचा आनंदित झाला, तेव्हा सर्व डार्कनेस, सर्व खराब गोष्टी, सर्व दुःख, सर्व जी डिप्रेशन आणि जे पण गोष्टी आहेत, जे माणसाला खाली ठेवतात, ते लांब होतं. तर मग आणि मग तो खुश राहतो, तो सम्याख राहतो. मेनुखात नेफेश मिळतं, त्याचा मन फार तृप्त होतं, त्याला फार आनंद होतो, जी ज्याच्याने तो त्याला कसलीच गरज नाही आहे. तो जसं खजोनीश बोलतात त्यांच्या बुकमध्ये, का אפשר לבן אדם, אפשר לאדם להיות מלאך לרגעים. कोण पण होऊ शकते एंजल, लाईक एन एंजल फॉर अ फ्यू मिनिट्स, फॉर फ्यू सेकंड्स. जेव्हा तो आकाश बारुखूच्या जीव शखीना मध्ये एन्जॉय करतो, म्हणजे आकाश बारुखूच्या शखीनामध्ये प्रेझेन्समध्ये एन्जॉय करतो. आणि तो प्रेझेन्स केव्हा त्याला, केव्हा तो अम, लॅर्गिश करू शकतो, तेव्हा तो तो समजू शकतो, त्याला फील करू शकतो, जेव्हा तो तोरा आणि मिचवत आणि होलीनेस वाढवतो. म्हणून बोलतात तोंडावर वाईट शब्द ना आला पाहिजेत, तोंडातून चांगलेच शब्द निघाले पाहिजेत, चांगले विचार केले पाहिजे. त्याच्याने तो होलीनेस वाढवतो, मिकवेला गेलं पाहिजे, चांगले साफ राहिलं पाहिजे. का? त्याच्याने तो होलीनेस वाढवतो. चांगली गोष्टी बघितल्या पाहिजेत, खराब गोष्टी बघून त्याची इम्प्युरिटी वाढते. म्हणून म्हणून जो पण माणूस खराब गोष्टी बघतो, नाहीतर खराब गोष्टी बोलतो, वाईट गोष्टी तोंडावर असतात त्याच्या, तर त्याचा लाईफ इज नॉट, त्याची तृप्त नसते त्याची लाईफमध्ये. तो त्यावेळेला खराब स्टेटमध्ये असतो, राग येतो, कारण ती इम्प्युरिटी अजून आहे आतमध्ये. तर हळूहळू हळूहळू जेव्हा जेव्हा तो आकाश बाळखूच्या जीव शखीनामध्ये एन्जॉय करतो, तेव्हा तो मलाखसारखा होतो, तेव्हा तो एंजलसारखा होतो, देवदूतासारखा होतो. ते एनिवे, तर मिशनायोचे शब्द पण आपल्या चेहऱ्यावर आले पाहिजेत, तोंडात आले पाहिजेत. जस्ट वन मोमेंट, आम्ही बंद करतोय, एनिवे आम्ही बंद करतोय. या तर अ, हाशेमचे शब्द, हाशेमचे तोराचे शब्द आपण जेव्हा बोलू, ते आपल्या तोंडावर आले तर केवढी प्युरिटी वाढते. एनिवे आपण विल से द मिशना आणि नंतर मग एक्सप्लेनेशन बघूया पुढे. नितमा हा बसार והחלב קיים, אינו זורק את הדם. נטמע החלב והבשר קיים, זורק את הדם. ובמוקדשים, ובמוקדשים אינו כן, אלא אף על פי שנטמע הבשר והחלב קיים, זורק את הדם. त्याने आपण इकडे बघूया इंग्लिशमध्ये, तुम्ही बघू शकाल कशाबद्दल बोलतोय आपण. इट्स पूर्ण मिश्न बोलतोय, जेव्हा जो तम्य असेल गोष्ट, आता आपल्याला माहित आहे का, द होल जे आपण बघितलं होतं लास्ट मिशनतमध्ये, का कसं काय ते अर्पण देतात आणि मग तो रक्त जमा करतात आणि मग ते
कोहानिम असतात, ते एकमेकांना पास करून पुढे पुढे देतात आणि मग ते मिझबेहवर तो दाम, तो रक्त ते टाकतात. तर इथे तो आपण बघतो का, समज ही कोणती गोष्ट इम्प्युअर असेल आणि प्युअर असेल मग काय करायचं ते आपण बघूया मिशनामध्ये. समज काय झालं आणि तो तमे झाला बसार, ए, तो तमे झाला बसार बसार, तो मटन आहे, तो ए, तो तमे झाला, तो मीठ आहे तो तमे झाला, इम्प्युअर झाला. मग काय, आणि पण तो हेलेव, तो फॅट सहित ते नाही झाले. तर त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी तो अर्पण केलेला आहे, तो कोरबान पेसाख आहे, त्याचा तो रक्त जमा केलाय तो ते नाही टाकू शकत, तो नाही टाकू शकत. ए, आपण बघूया का. पण इन केस समज तो बसार, बसार आहे तो चांगला झाला, तो तमे नाही झाला, तो इम्प्युअर नाही झाला, पण तो हेलेव, तो फॅट सहित ते इम्प्युअर झाले. तर तर काय नाही टाकू शकतो. तर काय त्याच्यामध्ये दोघांमध्ये काय फरक आहे, याच्यामध्ये पण तमी झाला त्याच्यामध्ये पण तमी झाला, याच्यामध्ये एक साईड बसार तमी झाला, तो मटन आहे तो तमी झाला, पण इकडे तो फॅट्स कमी झाला. तर काय पॉईंट आहे, द मेन इंटेन्शन ऑफ पेसाख, पेसाखचा कोरबानचा मेन महत्वाची गोष्ट काय आहे? का तो खायला पाहिजे, तो खाता येतं. समज तो बसार तमीने झालाय तर तो खाऊ शकतात ते. आणि म्हणून त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, त्याचा मेन पर्पज फुलफिल झाला काय, का तो पेसाखला खाता येईल त्यांना, लेल पेसाखला ते खाता येईल. आणि म्हणून समज जर तो इम्प्युअर नाही झाला बसार, आणि तो कोरबान म्हणजे त्याचा फायदा झाला, तो खाऊ शकतो, म्हणून तो ब्लड आहे तो पण तो मिसबेअखवर टाकू शकतो, ऑल्टरवर, जे आपण एक वेळा बघितलं होतं लास्ट टाइम फोटोमध्ये, का तो मग आपण टाकू शकतो. आणि त्याचा ए, त्या मिसबेअखवर टाकू शकतो. आणि मग काय प्रॉब्लेम नाही, कारण त्या मेन पर्पज फुलफिल झाला. दॅट हा मिशन आहे. आपण पुढचा पण मिशन वाचूया बेजात असे, मग आपल्याकडे टाईम असेल मे बी नंतर पण मे बी एक स्टोरी बोलायला बघूया. इथे पण सेम सेम सारखेच गोष्टी आपण बघतोय, तुमा आणि ते प्युरिटी आणि इम्प्युरिटीचा. प्युरिटी आणि इम्प्युरिटीचे लॉज फार होते त्यावेळेला, आणि बेजात असेम जेव्हा मशी असेल तेव्हा पण आपण फॉलो करू. बेजरात असेम इतबराख. पण ते अंडरस्टँड करायला थोडे डिफिकल्ट असतात. खिसकिओच्या मेलेकच्या जेव्हा खिसकिओ मेलेक होते, तेव्हा तेव्हा लहान मुलांना पण हे लॉज फार चांगल्याशी येत होते, त्यांना फार चांगल्याशी माहिती येते, अंडरस्टँड करत होते. बेजात असेम जेव्हा मशी असेल तेव्हा पण आपण आपण पण त्या लेवलला पोहोचू शकू, आणि छोट्या छोट्या मुलांना पण प्युरिटी आणि इम्प्युरिटीचे लॉज जे आज विच आर कन्सिडर्ड खूप खूप डिफिकल्ट लॉज बोलले जातात, कारण त्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही कशेर नॉन कोशेर चेक करून समजतंय बाबा हे कशेर आहे नॉन कोशेर, पण प्युरिटी इम्प्युरिटीमध्ये काय चेक करता येईल. एव्हरीथिंग इज स्पिरिच्युअल, सगळं स्पिरिच्युअल गोष्ट आहे. आणि मग त्याच्यामध्ये तमे तहर तहोर, प्युअर इम्प्युअर, तमे इज इम्प्युअर आणि ताहोर इज प्युअर. ते दिसून कसं दिसतंय आपल्याला तर नाही दिसत, पण तरीसुद्धा समज इम्प्युअर माणूस बसला या गोष्टी या जाग्यावर आणि त्याच्यावर दुसरा प्युअर माणूस येऊन बसला, तो पण इम्प्युअर होतो. ते लॉज आहेत. समज माणसानी च्या घराखाली, हे आपण मला माहिती डिस्कशन्स आहेत का, त्याला घराखाली समज जर त्याला मेल्या माणसाची मिळाली, तर तो घर तमेवर, तो तमे, पण त्याला माहीत नव्हतं, पण तो इम्प्युअर झालाय, त्याला नाही माहीत तो इम्प्युअर आहे.
आणि कसं तू चेक करू शकतो, त्यावेळी डिटेक्टर नव्हता चेक करायला का तो प्युअर माणूस आहे का इम्प्युअर माणूस आहे. तर ते लॉज फॉर डिफिकल्ट आहेत अंडरस्टँड करायला, कारण त्यामध्ये दिसत नाही, फिजिकल काही नाही त्याच्यामध्ये, फिजिकल गोष्टी नाही दिसू शकत. एनिवे, आपण नेक्स्ट मिसना वाचूया. आणि वेदा तसे मग पुढे राहावे श्रीमंत शिवर असेल गेमारचा राईट. तर वेदा तसे आपण ट्राय टू एंड इट ऑन टाईम. एनिवे, तर फिफ्थ मिशना. נטמע קהל אורבו, או שהיו הכהנים טמאים והקהל טהורים. יעשה בטומאה, נטמע מיעוט הקהל, הטהורים עושים את הראשון והטמאים עושים את השני. तर इकडे आपण बघतो का अजून एक केस आहे, दोन केस सांगितले तिकडे का. एम, याच्यामध्ये पेसाखचा अर्पण आले, आणले इम्प्युरिटीमध्ये. ह्याच्यामध्ये तो ती जमात आहे, तो केहिला आहे, तो काहाल आहे, ती जमात आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही बघू शकता, जस्ट वन मोमेंट, तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता. ओके, ती पूर्ण कम्युनिटी आहे, ती इम्प्युरिटीमध्ये आहे. नाहीतर नाहीतर ती कम्युनिटी प्युअर आहे, ताहोर आहे, आणि तो अर्पण आणलाय, तो इम्प्युरिटीमध्ये आणलाय. आपण कोणत्या तुमामध्ये बोलतोय? तुमात मेथ बद्दल बोलतोय. तुमात मेथ म्हणजे मेलेल्या माणसाला जेव्हा हात लावेल, जे आपण लास्ट टाइम त्या मिशनातमध्ये आपण बघितलं होतं, सगळं होतं, डिस्कशन केलं होतं. समज जर फर्स्ट काइंड ऑफ इम्प्युरिटी, सेकंड काइंड ऑफ इम्प्युरिटी अँड सो ऑन. त्याच्यामध्ये आपण जास्त डीप नाही जाणार, पण तुमात मेथ इज कन्सिडर द हायेस्ट डिग्री ऑफ तुमा, आणि त्याच्याबद्दल आपण बोलतोय. ए, त्याच्यामध्ये फर्स्ट केसमध्ये एक केस आहे, त्याच्यामध्ये कहाल नाही, ते मेजॉरिटी ऑफ कहाल ताहोर आहे. अम, आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये कोहानिम तमे, कहाल तर असते तरी पण. तर दुसऱ्या केसमध्ये बोलतोय आपण, तर मायनॉरिटी आहेत जे ताहोर आहेत, मायनॉरिटी ऑफ द कम्युनिटी ते प्युअर आहेत, ज्यांनी पेसाखचा ए, आणि त्यांनी आणि तो पेसाखचा जो अर्पण केला तो तमे. आणि एक एक मोठा त्याच्यामध्ये क्लाल आहे, एक रूल आहे का कोर्बान पेसाख तो लेखालेख नाही करू शकत, तो अर्धा अर्धा नाही करू शकत. ए, आणि त्याच्यामुळे समज मायनॉरिटी ऑफ द काहाल तमे असेल, तर त्यांनी त्यांनी पेसाख शेनीला आणला पाहिजे होता, त्यांनी पेसाख शेनीला दिला पाहिजे. आणि मेजॉरिटी लोक जेव्हा देतील ते पेसाख रिशवण, म्हणजे पेसाख आपला नॉर्मल पेसाख त्यावेळी ते अर्पण देतील त्यांचा. पण समज जर मेजॉरिटी ऑफ द काल सर्वजण इम्प्युअर असतील, तर त्यांनी पेसाखला ते लोक देऊ शकतील. पण थोडीशीच काहाल असतील, थोडेसे लोक असतील जे इम्प्युअर असतील, जसं आपण बघितलं होतं मोशे रबेनूच्या वेळेला, त्यांनी बोलले का लामा इगारा, आम्हाला कशाला बाजूला ठेवता, आम्हाला पण पेसाख ऑफरिंग द्यायचं आहे. ते इम्प्युअर होते. ते बोलते कसली इम्प्युरिटी होते त्यांना. त्यांच्याकडे इम्प्युरिटी होती. ए, तुम्हा ते माहीत का, त्यांनी योसेफ बोलतात, चे बोन्स ते घेऊन गेले इजिप्तमध्ये, मिस्राईमधून, आणि मग त्यांच्यासोबत जे पण होते ते तमे होते. दुसरा कोण नाही करू शकत ती गोष्ट, त्यांच्यासोबत तेच होते, त्यांना कोणातरी कॅरी करायला पाहिजे तर योसेफचे बोन्स, आणि म्हणून ते इम्प्युअर होते असे बोलतात. दुसरे एक्सप्लेनेशन्स पण आहेत. पण तर त्यांनी बोललं का आम्हाला कशाला बाजूला ठेवतं, आम्हाला पण कोरबान पेसाख द्यायचा. दुसरा कोणत्याच मिtzvah बघत नाही आपण का दुसरा चान्स आहे, पण ह्या मिtzvahमध्ये बघतो का आकाश बरोबर बोलले, हां तुम्हाला दुसरा चान्स पाहिजे, तुम्हाला दुसरा चान्स मिळेल. आणि दुसरा पेसाख शेनी जो काही दिवस आधी आपण साजरा केला, पेसाख शेनी, जेव्हा मात्सा खायची पद्धत आहे,
पिझ्झा खायची पद्धत आहे. त्या दिवशीच मी एक छान छान स्टोरी ऐकली. त्याच्यामध्ये अम, तो राबी बोलतो त्याच्या स्वतःबद्दल का वैमाईनमध्ये, इफ आय नॉट मिस्टेकन का या का ए, तो राबी बोलतो का तो एक वेळा पिझ्झाच्या स्टोअरमध्ये गेला. त्या येशिवामधून ते रोजचं चाललं त्याचा फ्रेंड खायला काय बरोबर नव्हतं म्हणून तो तो गेला. रफ एली रफ एली करून एक आहे, छोट्या मुलांसाठी फार छान स्टोरीज बोलतो. तर तो एक्सप्लेन करत होता, तो बोलत होता का तो लहान असताना 9th स्टँडर्डमध्ये असताना तो येशिओमध्ये असताना त्यांच्याकडे काय खायला भरवलं नव्हतं एवढं चांगला. आणि त्याचा मित्रकडे गाडी होती. तर तो बोलला, कुठे चाललेस? तो बोलला, हां मी पिझ्झाकडे चाललोय, पिझ्झा खायला चाललोय, कारण मग इकडे काय खायला बरोबर नाही आहे. तर तो बोलते, मी पण येऊ शकतो का तुझ्यासोबत? तो बोलते, ये चालेल चल. तर तो एकदम एकदम पोज द्यायला लागला सगळ्यांना, मी चाललोय मी चाललोय. ते बोलले, कुठे चाललं? सगळं त्याला विचारायला लागलं, ह्याला विचारायला लागलं, कुठे चाललं? मी म्हणतो, पिझ्झा खायला चाललोय, पिझ्झा खायला खायला. तर सगळे बोलले, ओके मग आमच्यासाठी पण आण. आम्ही नाही येऊ शकत पण आमच्यासाठी आण पिझ्झा. तो बोलतो, ओके पैसे द्या मी आणतो, मला काय प्रॉब्लेम आहे. तो आपला जातो, मस्तपैकी अख्खा पिझ्झा घेतो. आणि सीम थंडीचा टाईम होता. आणि तो बाहेर पडतो आणि तो त्याचा स्कार्फ नीट करायला जातो, त्याचा इफ या त्याचा स्कार्फ नीट करायला जातो. अं, तर त्याच्या हातातून तो पूर्ण पिझ्झा पडतो खाली मिद्राखावर साईडवॉकवर. आणि पूर्ण तो पिझ्झा उपडा होतो साईडवॉकवर. आणि सर्व चीज आहे तो स्प्रेड आउट होतं अख्ख्या खाली. आणि तो उचलतो तो पिझ्झा, सर्व चीज त्या जमिनीला लागल्या पूर्णपणे रस्त्यावर. आणि तो एवढा अपसेट होतो, आता काय करू मी, आता काय करू. नाही, त्याच्या हातातून त्या हाता पण धक्का लागतो आणि मोठा वारा पण येतो. आणि ती पूर्ण तिचा बॉक्स उडवतो मागे आता. तो एकदम अपसेट होतो. तो तर आता मी काय, मी नाही खाणार तो प्रश्नच तर वेगळा आहे, पण माझ्या फ्रेंड्सला काय तोंड दाखवते, थांबलेत बिचारे भुकेलेत आणि ते थांबलेत पिझ्झासाठी. आणि त्याच्याकडे पैसे पण जास्त नाहीत पुन्हा घ्यायला दुसरी. तुझा मित्र बोलतो, तर काय झालं, जा जा आणि त्याला विचार, त्या दुकानवाल्याला विचार, मे बी तो देईल, मे बी. तो बोलतो, हे तो दुकानवाला कसा देणार आहे मला पिझ्झा, काय ते कशाला देईल तो, म्हणजे माझी चूक झाली. तो बोलते, विचार तर खरा, मे बी तो देईल. विचारायला काय जाते, जा आणि विचार. तर तो बोलते, आता कसं विचारू, काय दुसरा छान ट्राय करूया, ट्राय करायला जाय काय जाते, ओके. तो जातो आणि त्याला बोलतो, बघ माझी चूक नाही, माझी चूक झाली, बाहेर गेलो आणि चुकून तो अख्खा पिझ्झा घेतलेला पूर्ण खाली पडला जमिनीवर आणि सर्व खराब झाला. आता मी काय करू, प्लीज मला दुसरा पिझ्झा देशील का? तर तो दुकानवाला बोला, हां पेमेंट, वाव तुझा पिझ्झा, अरे मला फार वाईट वाटतंय का तुझा पूर्ण पिझ्झा पडला. आणि तुला माहिती आहे मी खयाब नाही द्यायला तुला, म्हणजे मला काय ऑब्लिगेशन नाही तुला द्यायला, पुन्हा द्यायची गरज नाही मला तुला काहीच, कशाला देऊ मी तुला. लाईक तुझी चूक झाली, तुला माहित आहे तुझी चूक झाली, मी मी द्यायलाच पाहिजे असं काही नाही. तो ते पण प्लीज प्लीज, माझे मित्र तिकडे थांबलेत, माझ्याकडे पैसे नाहीत आता घ्यायला, आणि त्यांच्यासाठी घेतलेला पूर्ण पडला पिझ्झा, आता ते भुकेले आहेत त्यांना. तर तो पिझ्झाचा मालक बोलतो, ठीक आहे मी खयाब नाही द्यायला तुला, पण एनिवे मी तुला देईन पिझ्झा, नाही घे पिझ्झा. आणि मग तिकडं आपण शिकतो का, दुसरी चान्स मागायला माणसाने लाज नाही वाटली पाहिजे. अक्का दोष बरूहूकडे मागितली, हाशेमकडे पेसाख शेनीला. सर्व बोले, लमा इगरा, आम्ही कशाला बाजूला होऊ, ए, आम्ही कशाला बाजूला होऊ, आम्ही कशाला, आमची चान्स आहे, आम्हाला पण चान्स पाहिजे कुर्बान पेसाख खायला. राव शिमोन आले ते बेशू तरफ. एनिवे, तर का आम्ही पण, आम्हाला पण पाहिजे कोरबान पेसाकमध्ये हे करायला, आम्ही तमे होतो. तर मग आम्ही इम्प्युअर होतो म्हणून आम्हाला कशाला नाही, आम्हाला पण दुसरा चान्स पाहिजे. आणि हशेम बोले, या ऑफकोर्स तुम्हाला दुसरा चान्स मिळेल. आणि त्यांना दिला चान्स. तर मग आपण बघतो का माणसाच्या हातून चूक होते,
ऑफकोर्स खूप चुका होतात. आपण मलाखीम नाही होत, आपण काही एंजल्स नाही होत. पण पण ते एक वेळा चूक झाली, तर त्यांनी अंडरस्टँड चूक झाली, ओके चूक झाली. आता सेकंड चान्स मागायला माणसाला लाज नाही वाटली पाहिजे. तू बोला ओके पाहिजे. तू बोलतो नाही माझा मान आहे. माझा मान कसा सोडू? मी माझा ऑनर आहे. माझा कवोद आहे. मी एक वेळा शब्द दिला. मी एक वेळा काय बोलून गेलो. आता जाऊ. झालं सर्व. संपून गेलं. नाही. म्हणतात दुसरा चान्स स्वतःसाठी पण मागितलं पाहिजे आणि दुसऱ्यांना पण दुसरी चान्स दिली पाहिजे. तो नाही बोलू शकत जाऊ एक वेळा झाला संपला सर्व. नाही. दुसरी चान्स दिली पाहिजे. हक्काच बरोबर खूप ॲग्री झाला. कोणासाठी? दुसरा एवढा मोठा मिtzवा नवीन पेसाख शेनी करून एक नवीन कॉन्सेप्ट निर्माण झाला जो दुसऱ्या कोणत्याच फेस्टिवलमध्ये नाही बघत. कारण माणसाचा शावत मिस झाला, शावत दुसरा शावत आहे का? समज माणसाचा सुकोत मिस झाला, मला सुकोत पाहिजे. नाही सुकामध्ये बसू शकलो तर दुसरा सुकोत आहे का? पण पेसाख शेनीमध्ये एक स्पेशल पेसाखचं अर्पण द्यायला आकाश बरखोनी अलाव केला आणि अजून एक चान्स दिली. कारण त्यांनी मागितलं येऊन. आणि तर मग दुसरी चान्स मागायसाठी माणसाला लाज नाही वाटली पाहिजे आणि दुसऱ्यांना परत चान्स द्यायला, सुधारायला, रिलेशनशिप्स फॉर एक्झाम्पल, त्याच्यासाठी पण माणसाला लाज नाही वाटली पाहिजे आणि त्यांनी स्वतःच्या ए, हट्टीपणा नाही केलं पाहिजे आणि त्याच्यावर राहिलं नाही पाहिजे. कारण कारण सर्वांच्या हातून चूक होते. पण समज जर माणूस दुसऱ्याला चान्स देईल, तर आकाश बरोबर पण त्याला पण चान्स देईल किंवा समजा त्याच्या हातून चूक होते तर त्याला पण चान्स मिळेल. आकाश बघून त्याला पण एक्सेप्ट करेल. खोजर बिच्छू जसं बोलतात. तो पण रिपेंटन्स करू शकेल. दॅट्स द नेक्स्ट चान्स. दॅट्स द नेक्स्ट चान्स. तर मग म्हणून माणसानी लॅखपीद बोलतात त्याला का स्वतःच्या ह्याच्यावर नाही मला तो असा कसा बोलला, मला तो असा कसा बोलला आणि जाऊ आतापासून संपलं. आतापासून त्याच्यासाठी नाही त्याच्यासोबत नाही बोलायचं का? कारण ते एक वेळा माझ्या संगत उलट बोलला मला काहीतरी म्हणून. त्याच्यासाठी त्याच्यामुळे ते ती पूर्ण रिलेशन तो बंद करतोय एवढ्या वर्षाची. का एक एक काहीतरी उलट बोलला म्हणून? दॅट्स टू दॅट्स टू क्रुअल. असे आपल्याला येतात आणि बोलतात का मी व्यवहार करू शकतो माझ्या कव्वद आणि माझा फेस्टिवल मी दिलं त्याच्यावर. तो मी हे करू शकतो. लेवतेर करू शकतो. मी देऊ शकतो दुसरी चान्स. आणि त्याच्याकडून आपण पण शिकलं पाहिजे का दुसऱ्यांना पण दुसरी चान्स दिली पाहिजे आणि समज जर आपली चूक झाली तर आपण दुसऱ्यांकडे पण मागितलं पाहिजे दुसरी चान्स. त्यासाठी पण लाज नाही वाटली पाहिजे. तर त्याच्याकडून आपण बघतो या पेसाक शेनीमधून आपण शिकू शकतो. एनिवे, विदाउट टेकिंग एनी मोर टाईम, आपण विल फिनिश द शिवर विथ अ स्मॉल प्रेयर ॲज युजल. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. या या इट इज. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבל שחת. שנאמר, ואתה אלוהים תורידם לבל שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So, with this trust in Hashem, may you all have a great Lag BaOmer. Of course, בעזרת השם, अजून लाग बाओमेर आणि בעזרת השם, एव्हरी डे काउंट्स. एव्हरी डेला आपण जास्त शिकलं पाहिजे. वी शुड ग्रो मोर. आपल्या मिदोतनी आपल्या गुण आपले जास्त चांगले केले पाहिजेत. सुधारले पाहिजे फॉर द कब्बाला तोरा इन שבועות. הקדוש ברוך הוא ימלא כל מישורת ליבנו לטובה. Thanks for being with us, learning together. आणि כל טוב ושבת שלום. שלום שלום. जको बरोबर फक्त एक गोष्ट सांगायची होती की रवी ओखाना नेहमी सगळ्यांची स्तुती करतात, पण त्यांची स्तुती पण केली पाहिजे की आपलं जेवढा टेक्निकल गोष्टी आहेत, आपले शिवरेम रेकॉर्डिंग, जेवढ्या गोष्टी टेक्निकल आहेत ते रवी ओखानाने ही टेक्स केअर ऑफ इट. सो
एकादश प्रभू त्यांना बेजत असेल त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करो आणि त्यांना नेहमी भरभराट ठेवतो जरा भाई. आमेन मेकेल मोर माय प्लेजर इज माय मेरिट.